आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया तुळशीचे महात्म्य, तुळशी पूजनाचे श्रेष्ठत्व काय आहे. एकदा दुर्वास ऋषी ब्रह्मलोकात ब्रह्मदेवांकडे गेले. दुर्वास ऋषींचा स्वभाव तर क्रोधी होताच. ते जेव्हा ब्रह्मदेवासमोर जाऊन उभे राहिले त्यावेळी ब्रह्मदेव सावित्री बरोबर सारीपाटचा खेळ खेळत होते. त्यामुळे त्यांचे दुर्वास ऋषींकडे लक्ष गेले नाही. त्यामुळे ऋषी क्रोधित झाले. त्यांनी सांगितले, हे ब्रह्मदेवा, सृष्टी निर्मितीचे कार्य मी करतो असा तुला गर्व झालेला आहे. त्यामुळे तू सृष्टीकडे पूर्णपणे लक्ष देत नाही. त्यामुळे सृष्टी निर्मितीचे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा तुला गर्व झालेला आहे, अहंकार झालेला आहे. ते ज्ञानच नष्ट होऊन जाईल. व मी येथे तुझ्यासमोर येऊन सुद्धा तू माझे आदरातिथ्य केले नाही. त्यामुळे मी तुला शाप देतो, तुझे ज्ञान नष्ट होईल. हे ऐकून ब्रह्मदेवांनी दुर्वास ऋषींची क्षमा मागितली व सांगितले, माझे खरेच चुकले, तुमच्याकडे लक्ष नव्हते. त्यामुळे मी आपणास प्रणाम केला नाही, आदरातिथ्य केले नाही, मान्य आहे मला. त्यामुळे मला क्षमा करावी. मला शापमुक्तीचा मार्ग सांगावा. तेव्हा दुर्वास ऋषींनी सांगितले, भगवान विष्णूंची भक्ती करावी. आता नैमिषारण्यात जावे. भगवान विष्णू आपणास शापमुक्तीचा मार्ग सांगतील. असे सांगून दुर्वास ऋषी निघून गेले. ब्रह्मदेवाने नैमिषारण्यात भगवान विष्णूंची तपस्या केली. भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्मदेवास विचारले, तुम्ही माझी भक्ती का करीत आहात? तुमचे मनोरथ काय आहे? तुमच्या मनोकामना काय आहेत? ते मला सांगाव्या. तेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान विष्णूंना सर्व वृत्तांत सांगितला. त्यावर भगवान विष्णूंनी सांगितले, तुळशी वृंदावनात तुळशीचा वृक्ष लावावा व त्याचे पूजन अर्चन व प्रदक्षिणा कराव्यात, ज्यामुळे तुळशी देवी प्रसन्न होईल व ती तुम्हाला शापातून मुक्त करेल. असं सांगून भगवान विष्णू निघून गेलेत. ब्रह्मदेव आपल्या लोकात गेलेत व ते रोज तुळशीचे पूजन करू लागलेत, ज्यामुळे तुळशी देवी प्रसन्न झाली. तिने विचारले, हे ब्रह्मदेवा, आपली मनोकामना काय आहे? तिला ब्रह्मदेवांनी सांगितले, मला दुर्वास ऋषींनी शाप दिला होता, त्यासाठी भगवान विष्णूंची भक्ती केली. त्यांनी तुझे पूजन अर्चन करायला सांगितले, ते मी केले आहे. तरी मला दुर्वास ऋषींच्या शापातून मुक्त करावे व मला पुन्हा जीवन निर्मितीचे ज्ञान द्यावे किंवा प्राप्त करून द्यावे. तिने तथास्तु म्हटले. ती निघून गेली. ब्रह्मदेवाने विधिवत व्रताचे उद्यापन केले व त्यांना पुन्हा जीवांची उत्पत्ती करण्याचे ज्ञान प्राप्त झाले. तुळशीच्या श्रेष्ठत्वाची ही अजून दुसरी कथा. फार पूर्वी वामदेव नावाचा ब्राह्मण एका नदी किनारी राहत होता. त्यास एक कन्या होती. तिचा विवाह झाला होता. तिला 16 पुत्र होते, पण ती आपल्या पित्याकडे राहत होती. एकदा तिने धार्मिक कार्यासाठी, यज्ञ कार्यासाठी समिधा हव्यात म्हणून आपल्या सर्व पुत्रांना सांगितले, वनात जावे व समिधा गोळा करून आणाव्यात. त्याप्रमाणे ते सर्वजण वनात गेलेत. पण तेथे त्यांनी गौतम ऋषींचा आश्रम पाहिला, पण त्यांना माहीत नव्हते की हा आश्रम कोणत्या ऋषींचा आहे. तेथे ऋषी नव्हते, पण आश्रम परिसरात त्यांना सुंदर मोठे जल सरोवर दिसले. त्यात सुंदर कमळे होती. त्यांनी तेथे स्नान केले, पण त्याच वेळी गौतम ऋषी तेथे आलेत. त्यांनी पाहिले तर या मुलांनी सरोवराचे जल गढूळ केलेले आहे, कमळे तोडलेली आहेत. ते पाहून त्यांनी त्या सर्व मुलांना शाप दिला, तुम्ही त्वरित अंध होऊन जाल. आणि ते सर्व अंध झालेत. त्यामुळे त्यांना घरी जाण्याचा मार्ग सापडत नव्हता. त्यांची माता चिंता करू लागली. संध्याकाळ झाली तरी देखील आपल्या वनात गेलेले पुत्र अजून परत कसे आले नाहीत. इतक्यात तिचे पुत्र परत आलेत. त्यांनी सांगितले, माते, आम्हास गौतम ऋषींनी शाप दिला आहे, त्यामुळे आम्ही सर्व अंध झालो आहोत, म्हणून घरी परतण्यास उशीर झाला. तिने कारण विचारले. मुलांनी सांगितले, आमची चूक झाली आहे. आम्ही त्या ऋषींची परवानगी न घेता तेथील जलाशयात स्नान केले, कमळाची फुले तोडली. त्यामुळे ते ऋषी क्रोधित झालेत व त्यांनी आम्हाला अंध होण्याचा शाप दिला. ती व तिचे पिता दुःखी झालेत. सुमालिनी रोज तुळशीचे पूजन व प्रदक्षिणा करीत असे. तिने आपला नियम बंद केला नाही. एक दिवस तिच्या पित्यांनी सांगितले, ज्यांनी शाप दिला आहे तेच त्या शापाचे निवारण करतील, म्हणून मी गौतम ऋषींकडे जातो. असे सांगून ते गौतम ऋषींकडे निघून गेले. इकडे सुमालिनीने तुळशी मातेस प्रार्थना केली, माझ्या सर्व मुलांना शापमुक्त होऊ दे. वामदेव गौतम ऋषींकडे गेले. सर्व वृत्तांत सांगितला. गौतम ऋषींनी सांगितले, मी सुमालिनीची परीक्षा घेतली की तिच्या मुलांना शाप दिल्यानंतर ती तुळशीचे पूजन जे करीत आहे, जो नियम करीत आहे, तो मोडला
की नेहमीप्रमाणे अखंडरित्या करीत आहे. पण तुम्ही सांगितले ती अखंडपणे पूजन करीत आहे, याचा अर्थ तिचा श्रद्धाभाव दृढ आहे असे म्हणून आता जल घेतले व अभिमंत्रित करून सोडले. त्यामुळे इकडे तिच्या सर्व मुलांना दृष्टी पुन्हा प्राप्त झाली. वामदेव घरी परत आला. त्याने पाहिले आपल्या सर्व नातूंना पुन्हा दृष्टी आलेली आहे. त्यामुळे तो आनंदी झाला. त्यानंतर सर्वजण पुढील जीवन आनंदाने जगू लागलेत. ह्या कथा स्कंद पुराण कार्तिक महात्म्य अध्याय 6 मध्ये वर्णित आहे. आपणास आवडल्या असतील तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.